मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव-पार्वतीच्या विवाहाची कथा. हरतालिकाचा दिवस आहे, तर सर्व महिलांना, माझ्या माता, भगिनींना, बहिणींना हरतालिकाच्या खूप खूप शुभेच्छा. अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती हो, अशी महाकालेश्वराला मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा अध्याय आपण 4 वेळा पण ऐकला. 8 दिवसातून हरतालिका आहे, तरीसुद्धा चालेल. सर्वांनी हा अध्याय सर्वांना ऐकायचा आहे आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करायचा आहे, म्हणजे त्याच महिला पण सर्वजण हरतालिकाच्या शिव-पार्वतीच्या व्रताची कथा ऐकतील. हरतालिकाची व्रतकथा सोमवारी आली असेल. सर्वांनी हरतालिकाची व्रतकथा ती पण ऐकली. ती शॉर्टकटमध्ये आहे, म्हणजे 10 मिनिटात हरतालिकाची व्रतकथा, गणपतीची आरती, भगवान शंकराची आरती आणि हरतालिकेची आरती. तर अशा 3 आरती आणि व्रतकथा आहेत शालिनी भक्तिसागरवर. तर सोमवारी आलेल्या आहेत. खूप काही जणांनी ऐकल्या असतील, नाही ऐकल्या तर आजच्या दिवशी ती कथा पण तुम्ही 10 मिनिटाची ऐकली तरच आपल्याला संपूर्ण व्रत केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर ती व्रतकथा पण ऐका. आणि बुधवारपासून आपले गणेश पुराण अष्टविनायकाच्या कथा येणार आहेत, तर सर्वांनी अष्टविनायकाच्या कथांचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त जणांना शेअर कराव्या. आईने आपल्या मुलांसाठी या कथा नक्की ऐकाव्या. आता आपण ऐकूया हरतालिकाची व्रतकथासाठी शिव-पार्वतीचा विवाह कसा झाला. श्री गणेशाय नमो नमः. हरतालिका व्रतकथा. अर्पणेचा हृदयनाथ, भोळा साम सदाशिव, कर्पूर गौर, नीळकंठ, गजानचा पिता असो जो शंकर, त्याचे चरणावर आधी सगळेजण नम्र होऊन वंदन करूया. सूत, शौनिक व इतर ऋषींना सांगू लागले. फार फार वर्षापूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता. शंकरांना त्याने मुळीच आमंत्रण दिले नव्हते. इतर सर्व देवांना मात्र मानाने बोलवले होते. ब्रह्मदेव आणि विष्णूसुद्धा ज्याला नेहमी वंदन करीत असतात, त्या शंकरांना त्याने जाणून बुजून मुद्दामच वगळले होते. एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदासुद्धा सुरू केली होती. काय हे शंकराचे रूप! आहाहा, ध्यानच निसते कळतो. गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंडक्याची माळ काय घालतो, मेलेल्या हत्तीचे ओले कातडे काय पांघरतो, त्याला दुर्गंधी तरी कशी काय येत नाही, बरं तो राहतो तरी उत्तम महालात असे म्हणावे तर तसेही नाही. वेड्यासारखा गावाबाहेरच्या एकांत जागी स्मशानात राहतो. स्मशानातील मेलेल्या माणसाच्या कवटीचे भांडे करून दारोदारी भिक्षा मागतो. चिताभस्म संपूर्ण अंगाला फासतो. भयंकर फुत्कळणारे विषारी साप अंगावर खेळवतो. त्याच्या भोवताली सतत भूते नाचत असतात. या पृथ्वीवर जे अभद्र आहे ते सर्व या शंकराला आवडते. कुठलाही कसलाही विचार न करता कुणालाही काहीही देऊन टाकतो. कशाचाही विचार करत नाही. याला काय देव म्हणायचे? नेहमी रागावलेला चेहरा, संतापलेला चेहरा, साऱ्या त्रिभुवनाला जाळून टाकेल असे भयभीत तेज असणाऱ्या त्याचा तिसरा डोळा पाहताच अगदी कंटाळा येतो. डोळ्यावरून जटेतले गंगेचे पाणी ओघळते आणि स्वतःच्याच कीर्तनात दंग होऊन स्वतःच नाचत असतो असे याचे ध्यान आहे. अगदी किळस येते. त्याच्याकडे पाहताना राक्षसाने कसले कसले वर देऊन यानेच माजवून ठेवले आहे. याला लहान थोर कोण हे मुळीच सुद्धा समजत नाही. नंदी बैलासारखा मूर्ख पशु म्हणजेच याचे वाहन आहे. असा शंकर याला कसा काय मोठा देव म्हणायचे? अशा प्रकारे दक्ष राजा रोज निंदा करीत असे भगवान शंकराची. त्याला कारण तसेच होते म्हणा. एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता, पण शंकराने सासऱ्यांकडे लक्षच दिले नाही. तेव्हा ते उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे शंकरावर दक्ष राजा रागावलेला होता. शंकरांना ते यज्ञ भागही देत नसे. वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते. दक्ष राजाचे तसेच झाले होते. दक्षाने शिवाला बोलवले नाही म्हणजे एक प्रकारे विनाशकाले विपरीत बुद्धी हे होय. दक्षाला माहीत होते की उमानात ज्याला आवडत नाही त्याचे यज्ञ, जप, तप सर्व फुकट आहे, व्यर्थ आहे. जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे एकामागून एक येत असतात आणि एक एक संकटे कोसळत असतात. हे सर्व माहीत असून सुद्धा दक्ष राजा हे विसरून गेला होता. असो, इकडे कैलास पर्वतावर भवानी आपल्या माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती.
पार्वती माता म्हणजे एक स्त्री होती. माहेरची होड तिलाही फार होती. माझ्या वडिलांच्या घरी कन्या आहे आणि माझ्या माहेरचे बोलवणे अजून का आले नाही. मी त्यांची कन्या आहे आणि मला माहेरचे बोलवणे का आले नाही आणि माहेरचे बोलवणे येणार. दक्ष राजा आपल्या कन्येला कसे विसरतील. मी ज्येष्ठ त्यांची कन्या असून मला कसे विसरतील. अजून कसे माहेरचे बोलवणे मला आले नाही. अशी पार्वती माता मनातल्या मनात बोलत होती. आपले पिता फार मोठा यज्ञ करत आहे. अनेक जणांना तो बोलवणारच आहे. त्याचे आपल्याला आमंत्रण नक्की येईल असे तिला वाटत होते. अर्पणा शंकरांना म्हणाली, देवा, माझ्या सर्व बहिणी पित्याने यज्ञाकरता आमंत्रण दिलेले आहे बहिणींना. तर मी जाऊ का. असे मला नक्की माहिती आहे की बहिणींना पित्याने यज्ञाकरता आमंत्रण दिले आहे असे मला पूर्ण माहिती आहे. पण मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरला आहे की काय ते मला समजत नाही. त्याचे बोलवणे आले नसले तरी पण मीच जाऊ का बरं. माहेरी जाऊन येते. माझ्या बहिणी मेवणे इतर माहेरच्या नातेवाईकांची पण माझी भेट होऊन जाईल या निमित्ताने. तेव्हा शंकर म्हणाले, हे सुंदरी, तू तेथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता माझा नेहमी रागराग करीत असतो. माझी नेहमी निंदा करतो हे तुला चांगले माहीत आहे. त्यामुळे तो तुझाही अपमान करील. ज्याला आपल्याबद्दल प्रेम नाही त्याचे तोंडही पाहू नये. शंकर असे सांगत आहेत. तोच तोंडाने नारायण नारायण असे म्हणत नारद मुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची वाट कधीच पाहू नये. पार्वतीला ते एकदमच पटले आणि ते आपला पती शंकर यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नंदीवर बसून ती दक्षाकडे जाण्यासाठी निघाली. तिने आपल्याबरोबर भूतगण घेतले होते. अशा तऱ्हेने सर्वजण बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. मग भवानी तेथे पोचली तर फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची यथासांग पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून होमकुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहून तेथे आलेल्या सर्व देवांना ऋषींना खूप खूप आनंद झाला. परंतु दक्ष राजाने आपल्या श्रेष्ठ कन्येकडे नजर वर करून नुसते पाहिले देखील नाही. नंदीवरून खाली उतरवून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली. तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. भवानीला वाटले, धुराने पित्याचे डोळे बंद झाले असल्याने कदाचित मी पित्याला दिसली नसेल. तरी पण दक्ष राजाने सर्व बहिणींना खूप आदर सत्काराने केलेले स्पष्टपणे दिसत होते. पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली पण मातेने ही मान दुसरीकडे मुद्दाम फिरवली. दक्ष राजा मनातच म्हणत होता, या भवानीला कुणी इथे यायला सांगितले होते. ही आणि हिचा नवरा तो जोगाड्या मला दृष्टीसमोर सुद्धा नको वाटतात. इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा पार्वती, तुला कोणी बोलवले केले होते इथे. माझ्या डोळ्यासमोर तू आणि तुझा तो पती नकोय. काय तुझ्या पतीचा अवतार, काय त्याचे ते राहणे वेड्यासारखे. स्मशानात काय राहतो. जा इथून, माझ्या डोळ्यासमोरून जा. असे पार्वतीकडे पाहताच दक्ष राजा बोलला. आपल्या अशा तऱ्हेची चाललेली उपेक्षा पाहून आदी माया, आदी शक्ती, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असलेली पार्वती माता मनामधून अतिशय संतापली. तिच्या चेहऱ्यावरचा संताप पाहून सर्व देव खूप भयभीत झाले, घाबरले. आता पुढे काय होणार आहे याचे ते सर्वजण चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी एकदम समोरच्या हवनकुंडामध्ये उडी टाकली. त्याबरोबर सगळी पृथ्वी डळमळू लागली. शेषनाग सुद्धा थरथर कापू लागला. वैकुंठ आणि कैलास उलटे पालटे झाले. यमराज सुद्धा अतिशय घाबरला. पार्वती बरोबर आलेले शिवगण तसेच लगेच सर्वजण धावत धावत परत शंकराकडे जवळ उभे राहिले आणि दक्षाच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार सविस्तर जसाच्या तसा शंकरांना सांगितला. हे ऐकताच शंकर अतिशय संतापले म्हणाले, काय पार्वतीने यज्ञ कुंडात उडी टाकली हे खरे आहे. माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो. शंकर संतापाने लाल लाल झाले आणि आपल्या जटा रागाने आपटायला सुरुवात केली. प्रलय अग्नी आणि 12 सूर्य जर एकत्रित झाले, जसे त्यांचे शंकर जसे भयंकर असे दगदगते झाले, जसे रूप दिसेल असे तेजस्वीन वीरभद्र तेथे आला. त्यांच्या तेजात सूर्य चंद्र डळमळत होते. आकाशाला झोपल्यामुळे सारखेच वाटत होते. काय चांदण्यांचा सळा पडला होता. पृथ्वी पार बुडू लागली. 14 लोकात आवाज दुमदुमू लागला. इकडे दक्षाच्या घरी सुद्धा रक्ताचा पाऊस पडायला लागला. तेव्हा दिवसा
दक्षाच्या नगरीत सर्वत्र घुबडे ओरडू लागले. शंकराचे ते एकदमच वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्ती एकदम लोप पावली. अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावर निघाला. कैलासाबरोबर निघाल्याबरोबर त्याच्याबरोबर 21 कोटी पद्मे एवढी अफाट सैन्य होती. 8 कोटी बरोबर गण घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागावलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला होता. हे पाहताच दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व वाट फुटेल तिकडे पळू लागले. तिन्ही लोकात अतिशय आक्रोश सुरू झाला. प्रलय कालाच्या अग्नीने सुद्धा आता उग्र रूप धारण केले होते. वीरभद्राची भीती घेऊन पडताना अनेकांची फजिती झाली. काहींची पडता पडता धोतरे सुटली. काहींनी अत्यंत घाबरल्याने धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले. काही जण कोंबड्याचे रूप घेऊन चंद्रधूम पळाला. बगळ्याचा वेश घेऊन यमाने आपले खरे रूप दळवले. नैऋत्यपती कावळा बनला, रसनायक ससा बनला, अर्क कबूतर झाला. अशा तऱ्हेने प्रत्येकाने वेगवेगळी रूपे घेतली आणि सर्व वेगाने पळून गेले. नाना पक्षांची रूपे घेऊन तेथे आलेले नवग्रह पळून गेले. इंद्र किरीचे रूप घेऊन पळाला. एवढ्यात दक्षावर विजेसारखा वीरभद्र येऊन कोसळला. आपल्या 6 हातात त्रिशूळ, डमरू, धनुष्यबाण वगैरे शत्रू घेतलेले वीरभद्र रागाने लालेलाल होऊन थरथर कापत होते. त्यांनी येताक्षणी आपल्या पराक्रम दाखवायला सुरुवात केली. पुषाचे सगळेच्या सगळे दात पाडून टाकले. भगदेवाचे डोळे फोडून त्याला पार आंधळे बनवले. ऋषित्वाच्या मिशा उपटून तोडल्या. अनेकांना पाय धरून घराघरा फिरून जमिनीवर आपटले. अनेकाचे हातपाय मोडले. वीरभद्राला पाहताच काही जणांचे तर प्राण तत्काळ निघून गेले. वीरभद्रांच्या पाठोपाठ रागावलेले शंकर सुद्धा आले आणि त्यांनी दक्ष पुतनेला ठार मारले. यज्ञकुंड आणि यज्ञमंडप संपूर्णपणे पार मोडून तोडून एकदम दूर फेकून दिला. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तू अहंकाराने आणि जाणून बुजून मुद्दामच शंकराची निंदा केलीत. आता त्याचा परिणामाला भोगायला तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर खड्गाच्या एका फटक्यात धडा वेगळे केले. हे शिर वर आकाशात खूप उंच उडेल आणि खाली येऊन धरणीवर पडले. वीरभद्र त्या शिरावरून नाचला आणि त्या शिराचा फार चेंदामेंदा करून टाकला. इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण तो शेवटी आपला सासरा आहे. त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय रागावलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या या स्तुतीमुळे शांत झाला आणि त्या देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याला धडाला आणून परत जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाच्या शिराच्या वीरभद्राने चेंदामेंदा केला होता आणि तो तर अजून भलताच रागात होता. तो मोठ्याने गर्जना करून म्हणत होता, जो शिवाचा द्वेष करतील त्याची मी या जन्मातच त्यांना अद्दल घडवेल, अशी शिक्षा करेन. जे कधी तोंडाने शिवनाम घेत नाही त्यांची जीभ मी तोडून टाकेन. जो शिवाची पूजा करत नाही त्यांचे हातपाय तोडून टाकेन. जो शिवाची पूजा करत नाही त्याचे काही विचार न करता मी हातपाय मोडून टाकेन. जो शिवालयात जात नाही त्याला जन्मभर ठार आंधळा करेन. विष्णू मोठा शंकर लहान, शंकर मोठा विष्णू लहान भेदाभेद करतील त्याला मी जीवे मारून टाकेन आणि मी दक्षाचे शिर तुम्हाला देणार नाही. काय करायचे आहे ते करून घ्या. बघूया आता कोण माझ्याशी 2 हात लढायला तयार आहे. पाहूया कोणाची हिंमत आहे. आता माझ्याशी लढण्याची शेवटी एक बोकड्याचे डोके आणून ते दक्षाच्या घडाला लावले. दक्ष जिवंत झाला आणि लगेचच शंकर तीर्थयात्रेला निघून गेला. 12 वर्ष रानात वनात ते हिंडत होते. त्यानंतर शंकर स्मशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी 1000 वर्ष घनघोर असे तप केले. प्रत्यक्ष जन्मदात्या मात्यापित्यांनी केलेली उपेक्षा मनात लागल्याने व आपण पतीचे न ऐकता माहेरी आलो असे मनातून वाढल्यामुळे इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने भवानीचा आपला जन्म संपून टाकला होता. हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिला एक भाऊ होता. त्याचे नाव मैनाक पर्वत. अख्ख्या ब्रह्मांडात तिच्यासारखी अतिशय सुंदर स्त्री नव्हती आणि सौंदर्य एवढे अप्रतिम होते तिचे की नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव आणि पृथ्वीवरचे सर्व राजे हिमालयात पर्वताकडे सारखे सारखे येत असत. हरणे आणि मासे हे सुंदर डोळे असलेले प्राणी सुद्धा तिचे नेत्र पाहून लाजत होते. स्वर्गातील सौंदर्य, तमाशा, अप्सराचे सौंदर्यही तिच्या पुढे फिक्के पडे. मोठे आणि लांब लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुखकमल, गोड आवाजात अतिशय नाजूक सावळी अंगकांती,
तिला खूपच शोभून दिसत होती. तिला पाहिल्यानंतर इंद्र नीळ आणि गाळून तिची सुंदर मूर्ती बनवली आहे असे वाटत होते. तिच्या पांढरशुभ्र दंतपंक्तीच्या तेज दगडावर पडले तर दगड रत्नाप्रमाणे चमकू लागत होते. अशी स्वरूपसुंदर आदिमाया आदिशक्ती आता पुन्हा एकदा कन्या रूपाने हिमालयाच्या पोटी अवतरली होती. तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेळ लावत होता. ती बोलू लागली की तिचे तेजस्वी प्रकाश पडत असे. जिथे जिथे तिचे पावले उमटत होती तिथे तिथे सुंदर अशा सुगंधित कमळे उमलत होती आणि त्या कमळांच्या मधुर वासाला भुलून वसंत ऋतू सारखा नुसता पिंगा घालत होता. सोन्याची सुगंधी अशी अतिशय नाजूक वेलच कैलासवरून पृथ्वीवर हिमालयात आली आहे असे पार्वतीला पाहताच पाहणाऱ्याच्या मनात वाटत होते. एकदा अशी नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता. नगराज हिमालय शंकराच्या दर्शनासाठी आला आणि त्यावेळी त्याला बरोबर त्याची कन्या पार्वतीही होती. शंकराला नमस्कार करून त्याने शिवस्तुती आरंभली. पार्वतीही पित्याबरोबर तल्लीन होऊन शिवभजन करू लागली. आपल्या 60,000 अतिशय सुंदर मैत्रिणीसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकाणी शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असत त्या ठिकाणी त्या येत व विविध प्रकारे सेवा करीत असे. तारकासुराचे 3 मुलग ताराक्ष, विदुन, मालिनी आणि कमललोचन हे तिघीही भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करीत होते. 1000 कमळे घेऊन रोज 3 जण शंकराची पूजा करीत असत आणि एक दिवस त्या 1000 कमळात चुकून एक कमळ कमी झाले. आता ऐनवेळी कमळ कोण आणून मिळेल का आणि देईल का? कमळाचे फूल नसले तरी पण आपल्या शिर हाये ना असा विचार करून त्याबरोबर त्या तिघांनी तारकपुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी तोडून शंकराला वाहिली आणि त्याबरोबर शंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्या तिघांचा राक्षसांना त्यांनी मागितले व वर त्यांना देऊन टाकले. त्यामुळे तारकपुत्र फार उन्मत्त झाले. त्रिभुवनाला अनवंत छळू लागले. त्यांनी देवांना सुद्धा स्वर्गातून हाकलून दिले. त्यांच्या अशा उन्मत्त वागण्यामुळे सर्वत्र पृथ्वी आकार माजला. मग देव ऋषी सर्व मिळून वैकुंठात जगताचा पालनहार विष्णू दर्शनासाठी गेले. विष्णूंची प्रार्थना करून त्यांनी सर्व वृत्तांत कथन केल्यानंतर विष्णूसह सर्व शंकराचा जवळ आले आणि त्यांनी स्तुती केली आणि मी प्रसन्न झालो आहे, हवे ते वर माग. तेव्हा हर साम सदाशिव उद्गारले. मग विष्णूंनी पुढे होऊन त्रैलोक्याचे गाराणे शंकराच्या कानावर घातले. हे ऐकून शंकर म्हणाले, मला एक उत्तम रथ पाहिजे. त्या त्रिपुरास मारीन. आम्ही तसा रथ सजवून देतो. पृथ्वीवर रथ तेजस्वी सूर्य चंद्र ही त्यांची 2 चाके, उत्तम आणि मंदंगिरी हा ध्वज, 4 पुरुषार्थ, हे रथांचे मजबूत स्तंभ, 4 वेदांचे भांडे, घोडे, शास्त्रांचे दोर, पुराणांचे तटबंध, उपपुराणांचे टोकदार खिळे, कनकादिकांचे मनुष्य, भगेंद्र धनुष्याची दोरी आणि वैकुंठचा सुकुमार हा तीक्ष्ण बाण करून आता हा सुंदर रथ सजवून देतो. पण त्रिपुरासूर त्याच्या साथीच्या राक्षसाचा वध करा. सर्वांनी शिवाला कळवळून सांगितले. मग सर्वांनी मिळून तसा रथ तयार केला आणि शंकर त्या रथात चढले. त्याबरोबर मग रथ एकदम पार रसातळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापल्या सर्व जोर लावला पण रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत टोकदार शिंगांनी दिव्य रथ बाहेर काढला. मग एक पाय रथात एक पाय नंदीवर ठेवून शंकराने त्रिपुरासुराबरोबर घनघोर युद्ध केले आणि राक्षसांना ठार मारले. वीरभद्राने ही आपले युद्ध कौशल्य पणाला लावून दिले. असंख्य राक्षसांचा वध केला. पण राक्षसांकडे भरलेले अमृतांचे कुंडे ते अमृत मेलेल्या राक्षसावर शिंपडून पुन्हा जिवंत करीत म्हणाले. मग शिवाने मेघशस्त्र सोडली आणि अमृताचे कुंड बुडवून पाण्यात टाकले. परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुर राक्षस वर अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकराच्या बाणाला तो बळी पडला नव्हता. अशा तऱ्हेने शंकर व त्रिपुर राक्षसाचे युद्ध अनेक वर्ष युद्ध चालले. शंकराच्या अंगातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या. या वाहता वाहता त्या घामाच्या पाण्याची नदी बनली. ती नदी म्हणजेच भीमरथी गंगा होय. नेत्रातून ते जलबिंदू पडले. त्यांचे रुद्राक्ष झाले आणि दैत्यांच्या ज्या स्त्रिया अत्यंत पतिव्रता होत्या दैत्यांच्या स्त्रिया अत्यंत पतिव्रता होत्या त्यामुळे त्यांच्या पुण्याईने शंकरांना जय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बोधरूपाने दैत्य स्त्रियात गेला आणि त्यांना अपवित्र असे चावर्कशास्त्र त्यांना सांगितले. ते ऐकल्यानंतर पतिव्रत्य सोडून त्या व्यभिचार करू लागल्या. लगेच शंकरांनी आपले दिव्य धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा विष्णू बाण मारला. शंकरांनी आपल्या दिव्य धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा विष्णू बाण जोडला. त्यावर आणखी पाशुपात अस्त्रांचा स्थापना केली. मग तो तेजस्वी बाण सनसनत निघाला. प्रलय अग्नीची भयंकर मोठी ज्वाला किंवा कृतांत काळाची जीभ किंवा प्रलय मेघातील वीजच आहे जशी भासावी असा तो बाण पाहून देव दैत्य दोघंही घाबरून गेले. सप्तकोटी मंत्र्यांचे तेज त्या एका बाणात एकवटले होते.
पण बाणांच्या नुसत्या आवाजाने देवांची विमाने अगदी दूर पळाली. दऱ्याखोऱ्यात राक्षस आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसले. तो बाण केवळ पाहूनच अनेकांना मूर्छा आली. तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी तो अमोघ बाणाने तारकासुराच्या तिन्ही पुत्रांना जाळून भस्म करून टाकले. आपल्या पुत्रांचा अशा रीतीने वध झालेला पाहून संतापलेल्या तारकासुराने चंद्र सूर्य धरून नेले. भागीरथी आणि गंगा नद्यांना पकडून नेले. देवांच्या बायकांना पळवून नेऊन त्यांना दासी काम करायला लावले. स्वर्गात ब्रह्मा विष्णू महेश इंद्र एकत्र जमून संकटांचा विचार करू लागले. असा हा उन्मत्त असा तारकासूर शंकराच्या होणाऱ्या पुत्राच्या हाताने मारला जाईल, पण त्याकरता शिव आणि उमेचा विवाह तर करायला हवा. तिघांच्या मनातील हा विचार पक्का झाल्यानंतर त्यांनी मदनाला बोलावून पाठवले. हिमालय पर्वतावर शंकर उग्र तप करीत होते. मग तू त्यांना भुलव अशी सर्व देवांनी त्याला विनंती केली. मदन आपल्या सर्व आयुधासह रथीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर आला. तेथे आल्याबरोबर वसंत ऋतूने सर्व वन उत्तम प्रकारे शृंगारले आणि रीतीने पार्वतीचे लोभस रूप धारण केले. मग मदन शंकराच्या मनात अगदी गुपचूप शिरला. पाखरे किलबिलाट करून शंकराच्या ध्यानात व्यतीत आणीत होती, म्हणून नंदिकेश्वर त्यांना दूर हुसकावून देत होते. लांब गेला होता त्यावेळी पार्वती अत्यंत कामातुर होऊन मदनाच्या जवळ उभी राहिली. ध्यानस्थ शंकराने आपले डोळे उघडले. तो समोर पाहतो तर काय, समोर मदन उभा राहिलेला दिसला आणि त्याला बघता शंकरांना फार राग आला. त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला तिथल्या तिथे जाळून भस्म केले. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. शंकरांच्या भक्तीने अवतीभवती शिवदूत व तेच मोठमोठ्याने बोंबा मारित होते. अत्यंत अश्लील शब्द उच्चारित मदनांची टिंगल करू लागले. त्या दिवसापासून फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटून बोंब मारायची आहे म्हणून शंकरांना सर्वांनी आज्ञा केली की सर्वांनी होळीच्या दिवशी बोंब मारूनच मग होळी पेटवावी. अशा तऱ्हेने शंकराला भुलवण्यास आलेल्या मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेला. तेव्हा रती शोक करू लागली. शंकरांनी तिला सांगितले, बाई, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल आणि ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग मदनाने घेतला म्हणून मदनाला तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील असा शाप दिला होता. अशा रीतीने शंकराकडून मदनाचा शेवट झाला. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करीत होती. सप्तऋषींची पार्वतींची इच्छा पुरी करा अशी शंकरांना विनंती केली. ते म्हणाले, हे शंकरा, पृथ्वीवर कैलास पर्वतावरील हिमालय कन्या आपल्या प्राप्तीस्तव कडक उपास करीत आहे. आपण तिचे व्रत आचरणात आणावे. सप्तऋषी तुमची इच्छा पूर्ण होईल. मी आजच हिमालयात जाऊन भक्तांचे दर्शन घेतो. खरोखर पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छिता का हे जाणण्यासाठी पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्या जवळ आला. तिने समजावत म्हणाले, वेडे, त्या शंकरासाठी तू एवढे तप कशाला करत आहे? तू राजकन्या आहे. तर तो शंकर अगदी भिकारी आहे, महाक्रोधी, हत्तीचे ओले कातडे काय पांघरतो, वाटेल ते कातडे नेसतो, त्याच्या अंगाचा कातड्यांचा वास अंगाला येत असतो, सापांना अलंकार समजून गळ्यात बांधून घेतो, स्मशानात राहतो, त्याच्या भोवताली भूत काय नाचत असतात. अशा त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर विलासी अशा विष्णूला आपला पती मान, स्वीकार कर विष्णूला आणि माळ का घालीत नाहीस असे त्या बटूने सांगितले. तुझ्यासारख्या सुकुमार स्त्रीला जोगाड्या शंकर मुळीच शोभत नाही. बटूचे ते भाषण ऐकून पार्वती अतिशय संतापली व म्हणाली, अरे बटू, तू ब्राह्मण आहे म्हणून मी गप्प बसले, नाही तर तुला भस्म करून टाकले असते, भयंकर शाप दिला असता. पण शिवनामाचे पवित्र झालेल्या वाणीने मी अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवाची निंदा करणाऱ्याचे तोंड पाहू नये. तू आता येथून निघून जा, चालता हो, नाहीतर माझा संताप अनावर झाला तर मी तुला शाप देऊन भस्म करेन. दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूचे तेथल्या तेथे आपले स्वरूप प्रकट केले. लगेच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरले. तेवढ्यात तेथे आपल्याशी विवाह करावा असे त्याला विनवले. पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर तिच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. होनी ते लगेच हो म्हणाले. पार्वतीला आश्वासन देऊन शंकर कैलासाकडे निघून गेले आणि पार्वती वल्लांकडे आली आणि रीतसर धर्मशास्त्राप्रमाणे सप्तऋषींना शंकरांनी हिमालयाकडे पाठवले. अरुंधतीने पार्वतीला पाहिले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले. सप्तऋषींनी मन्मथ संवत्सरीला मदनाचा परिपूर्ण शृंगार सर्व दृष्टी उत्तम प्रकारे प्रकट करणाऱ्या चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह झाला. शंकराचा सासरा हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले. शंकर पार्वतीचा विवाह होऊन
एकदाचा त्यांना पुत्र होतो कधी आणि तारकासूर राक्षसाचा वध होईन तरी कधी. सर्व पृथ्वी सर्वजण त्याची वाट बघत होते आणि त्याच्या छळातून भयमुक्त होते कधी याची सर्वजण अगदी आतुरतेने वाट बघत होते. झाली लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रणाचे गेले. त्रिदशांचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात असा पाकशासन आला. विष्णू, लक्ष्मी, ब्रह्म, सावित्री 88,000 ऋषी आपल्या शिष्यासह लग्नाला हजर राहण्यासाठी निघाले. सिद्ध, चारण, गुहक, पितृगण, मरुद्गण, वस्त, अश्रू, 11 रुद्र, 12 ऋषी, अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण अगदी आर्कन लग्नाला निघाले. या वऱ्हाडी असलेल्या सर्वांसह शंकर हिमालयावर पर्वतावर आला. हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, आदर सत्कार केला. या लग्नासाठी 10,000 मैल लांबीचा भव्य आणि दिव्य मंडप घातला होता. सुवर्णांची सजवलेली सुंदर घरे सर्वांना जाणवत घालून उतरायला दिली होती. शंकराचे आताचे ते तेजस्वी स्वरूप पाहून सर्वजण अतिशय चकित झाले होते. हा अनादी वृद्ध पुराण पुरुष आणि नवरी अतिशय सुंदर सुकुमार अशी पार्वती माता म्हणजे जोडा असा काही आगळा वेगळाच दिसत होता. आणि हा होता की विचारूच नका. देवक बसले हिमालय वराला विवाहस्थळी बोलवायला आलाय. अष्टमहासिद्धी मरुद्गण मंगल कार्यामध्ये स्वतःच राबत असल्याने लग्न समारंभ काहीही उणे राहिले नव्हते आणि नवऱ्याला मिरवणीने मिरवत मिरवत मंडपात नेले. मुख, मधुपर्क वगैरे सर्व विधी हिमालयाने केले. लग्नाची वेळ जवळ आली. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ धरून उभा राहिला आणि त्या लावण्यवती तेजस्वी नवरीला पार्वतीला पाठावर घेऊन या अशी आज्ञा दिली. आणि सूर्य लग्न घटका अगदी काळजीपूर्वक पाहत होता. बृहस्पती मंगलाष्टक म्हणत होते. संपूर्ण लग्नविधी अगदी व्यवस्थित पार पडला होता आणि सप्तसदी साली सर्व धार्मिक विधी यथायांग विधी झाले. पण नवरीचे अत्यंत सुंदर मुखकमल कुणीच पाहिले नव्हते. पार्वतीने आपले मुखकमल भरजरी वस्त्राने झाकून घेतले होते. पण मंडपातील लज्जा होमभोवती प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले आणि त्या नखाच्या तीर्थसौंदर्याने तो कामातूर झाला. त्या अवस्थेत त्याचे वीर्य खलन झाले. उन्मत्तपणा पाहून असा शंकर अतिशय कोपले. त्याने ब्रह्माचे 5वे शिर खड्गाच्या एका फटक्याने तोडून टाकले आणि मग सगळीकडे गोंधळ माजला. पण भगवान विष्णूंची सर्वांनी समजूत घालून शांत केले. शंकर पार्वतीचा हा भव्य आणि दिव्य असा लग्न सोहळा 4 दिवस चालला होता. अतिशय चांगली बहुमूल्य वस्त्रभूषण आधी हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट करण्यासाठी दिली होती आणि मग नंतर हिमालयाने वस्त्रभूषणे देऊन शंकर आपल्या कैलासावर निघून गेले. विश्वाची उत्पत्ती थांबवली तेव्हा मदनाला परत जिवंत करा अशी आज्ञा केली. अशी सर्वांची विश्वनाथाची प्रार्थना. आतुरतेने शिवभक्तीला पुत्र कधी होईल असे सर्वजण वाट पाहत होते. कारण उन्मत्त झालेला तारकासूर फारच माजला होता. त्याच्या छळाने कोर्याने सर्व सृष्टी त्रासून गेलेली होती. शिवना भवानीने दोघे एकांतात होते. ऋषी आणि देव कोणालाच आत प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेत 4 युगे संपली पण शंकराचा वीर्यपात न झाल्याने पार्वतीला काही पुत्र झाला नाही. मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेश धारण करून आत शंकर पार्वती जेथे होते तेथे पाठवले. शंकर पार्वतीच्या नावाच्या हाका मारून अग्नीने त्यांना भिक्षा मागितली. तेव्हा शंकरांनी पार्वतीला माझे वीर्य या अतिथीला द्यावे भिक्षा म्हणून असे सांगितले. अशी आज्ञा केली. पार्वतीने शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे अमोघ वीर्य आणून अग्नीला भिक्षा म्हणून घातले. ते जेथे सांडले होते तेथे रेतकूप तयार झाला. त्यातील पाणी म्हणजे पारा जो कोणालाही हातात धरता येत नाही असा. अग्नीने हातातले वीर्य भिक्षा म्हणून स्वीकारून ते प्राशन केले. त्यामुळे त्यापासून अग्नी गरोदर झाला. त्याला या गर्भधारणेची फार लाज वाटू लागली. तो फार दूर अरण्यात जाऊन लपून बसला. त्या अरण्यातून गंगा नदी वाहत होती. गंगेच्या काठेवर स्नान करून उन्हात तापत बसलेल्या 6 ऋषी पत्नी त्याला त्यावेळी तेथे दिसल्या. अग्नीने आपल्या पोटातला गर्भ काढून त्या 6 सुंदर स्त्रियांच्या उदरात गुपचूपपणे घातला. त्यात क्षणी त्या गरोदर झाल्या. पती संगाविना त्यांना झालेल्या गर्भधारणाची आता लाज वाटू लागली. 6 जणांनी तो आपल्या पोटातील गर्भ टाकून दिला. तो 6 जणांनी पोटातील 6 गर्भाचे भाग एकत्रित केले. त्यापासून एक सुंदर असा सुकुमार जन्माला आला. त्याला 6 तोंडे होती, 12 हात होती. कार्तिक मासात कृतिका योगावर सुकुमार जन्माला आला म्हणून कार्तिक मासात झाला म्हणून त्याचे नाव कार्तिकेय ठेवले. त्रिकालज्ञानी शंकराचा असा हा आपला पुत्र आहे ताबडतोब ओळखले आणि त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले. त्याला मांडीवर येताक्षणी पार्वतीला पाना फुटला. 7
7 वर्ष मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालन पालन केले. इकडे अग्नीने शंकराने पुत्र झाल्याची बातमी सर्वांना सांगितली आणि सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलाचे नाव त्याने कार्तिक स्वामी ठेवले. प्रथम पासूनच शिवपूजक होता आणि वाहन मोर होते. पूर्वी शंकरांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी आपल्या अपार सेनेत सेनापती पद मोठ्या कार्तिक स्वामीला दिले. मग सर्वजण आपल्या सैन्यांसह तारकासुरास चालून गेले. तारकासुराच्या नगराला देवांच्या सैन्याने वेढा घातला आणि तरीही देवांचे राक्षसासमोर काहीही चालेना. मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामीची प्रार्थना केली आणि सांगितले की तारकासुराचा वध करून अभय कळवळून सांगितले की आता तुम्ही तारकासुराचा वध करून साऱ्यांना अभय देण्यास कळवळून सांगितले. शिवाचा पुत्र तो लहान असला तरी सुद्धा फार पराक्रमी होता. त्याने फार मोठे अक्राळ विक्राळ रूप धारण केले. तारकासूर एकदम अतिशय द्वेषाने त्याच्या अंगावर धावून आला. 33 कोटी देव कुमाराच्या मागे उभे होते. तारकासुराने एक भयंकर अस्त्र फेकले. त्याबरोबर रणागणावर असलेल्या सर्वांची पाचावर धारणा बसली. परंतु वैकुंठातून आलेल्या योग मायेने मधल्यामध्येच ती शक्ती अगदी सहजतेने एका बाजूला पाडून टाकली. निरुपयोग ठरली. मग तारकासुराने एका पाठोपाठ एक आता असा प्रचंड बाणांचा वर्षाव सुरू केला. आपले अतिशय अक्राळ विक्राळ रूप तोंडाने हुगळून कुमाराने तारकासुराने सोडले सर्व बाण गिळून टाकले आणि ज्या शक्ती जी अस्त्रे कुमार होती त्याने फेकली त्याने ती आपल्या विक्राळ तोंडाने गिळून टाकली. मयुरावर बसलेला कार्तिक स्वामी आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने अगदी ब्रह्मशस्त्र सोडले. कुमाराने ते गिले. या शेवटी तारकासूर निशस्त्र झाला. आता अतिशय चिडून त्या रथाखाली उतरला. मग कुमाराच्या अंगावर त्याने अगदी विजेसारखी धावून ते पाहून कुमाराने आपल्या रथाखाली उडी टाकली आणि दोघांचे मल्लयुद्ध सुरू केले. 7 दिवस घनघोर युद्ध झाले. हवेमध्ये गरागरा फिरून कुमाराने तारकासुराला अगदी पूर्णपणे त्रासावून सोडले होते आणि शेवटी आपल्या हातात तारकासुराचे दोन्ही पाय धरून कुमाराने त्याला खाली आपटला. त्याबरोबर त्याचा प्राण निघून गेला. त्याचे शरीर निष्प्राण होऊन पृथ्वीवर पडले. मग कार्तिक स्वामीने तारकासुराचा वध केला. तारकासुराचा वध होताच सर्वांना फार आनंद वाटला. अशा पद्धतीने कार्तिक स्वामीने तारकासुराचा वध केला. तेवढ्यात आकाशवाणी कुमाराचे शब्द ऐकायला आली. माझ्या दर्शनाला जर कोणी स्त्री येईल. तेवढ्यातच सेनापतीने पद दिले आणि सांगितले की नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला गेले त्यांचा वध करून आणि तेथे आपल्या मातापित्यांना नम्रपणे त्याने वंदन केले. आपल्या मुलांचा पराक्रम पाहून शंकर पार्वतीला फार आनंद झाला. पुढे त्यांनी मुलांची मुंज मोठ्या थाटामाटात षडानन म्हणून सर्व तीर्थे म्हणून फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करून त्याला फार आवडत होते. एकदा भवानीने म्हणाली, षडानना, आता तू मोठा झाला आहेस. तुझा विवाह योग्य करण्या झाला आहेस. तेवढ्यात तू मोठ्या आनंदाने विवाह करावयास हवा, गृहस्थम स्वीकारावा असे मला वाटते. आई ज्याच्या बरोबर विवाह करायचा ती स्त्री कशी असते मला अद्याप माहीत नाही. ते तरी तू मला सांग. मी स्त्री कशी आहे पहिली नाहीत का? म्हणून मी म्हणतो त्या कशा असतात मला ते सर्व सांग. षडाननाने आईला उलट उत्तर दिले. कार्तिकेयांना अजाणतेपणा पाहून अर्पणा त्याला म्हणाली, सर्व स्त्रिया माझ्यासारख्याच असतात, माझ्यासारख्या दिसतात. हसून कुमार म्हणाला, आई सर्व स्त्रिया तुझ्यासारख्याच असतात तर मग त्यांना मलाही तुझ्याप्रमाणेच आहेच तर मग नंतर माते समानच आहेत. तुझे वचन मी कधीही खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून पार्वतीने बोलणे पुढे ऐकण्यास न थांबता घोर अरण्यात निघून गेला. कुमार अंबेने त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, आटोकाट प्रयत्न केला, त्याच्या अवक्यात काही आली नाही. अशा तऱ्हेने झालेल्या पुत्रयोगाने मूर्छित होऊन अंबा धरणीवर पडली. कुमार म्हणाला, पुन्हा पाना आलाय कुमारा, मला पाना आला आहे. आता तू मला माझा पाना फुटला आहे तर आता तो मी कुणाला पाजू? मला थोडा वेळ तरी येऊन भेट, तुझी दूध लोणी तरी घे असे म्हणत ती सारखी रडायला लागली. तेवढ्यात आकाशवाणी झाले की कुमारीचे शब्द ऐकायला आले. माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री जर आली तर ती 7 जन्म विधवा होईल. माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृतिका योगावर एखादा पुरुष जर आला तर तो 7 जन्मापर्यंत भाग्यवंत होईल. त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करेल. त्याला कशाचीच कमतरता पडणार नाही. तो पुरुष कोणी असो, माझी ही वाणी कायमची लक्षात ठेवावी. आणि सर्व ऋषींनी कार्तिक स्वामींना परोपरीने विनवून सांगितले, तुझी माता तुझ्या दर्शनाकरता अतिशय व्याकुळ झाली आहे, तिला एकदा जाऊन भेट. मग कार्तिक स्वामी पुन्हा एकदा वाराणसीला गेला. आपली माता शिवभवानीला भेटला. थोडे दिवस त्याच्याजवळ राहून त्याचा आनंद देऊन पुन्हा घोर अरण्यात तपश्चर्येसाठी कायमचा निघून गेला. अशी ही कथा होती. ही कथा ऐकली म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, सर्व संकटांचा नाश होतो आणि आपल्या
मुलांना, पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. तर अशी ही शिव पार्वतीच्या विवाहाची कथा आणि कार्तिक स्वामीच्या जन्माची कथा होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे. कथावर पण उपाय, व्रतकथा, मंत्र सुरू आहेत. तर शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला पण भेट द्यावी. जय श्री महाकाल.